नमस्कार। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पशुसंवर्धन विभागाचा अत्यंत चांगला निर्णय झालेला आहे। हा निर्णय देशामध्ये महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य असेल ज्यांनी हा निर्णय तंतोतंत केलेला आहे। पशुसंवर्धनमध्ये अनेक लोक गावोगावी रोजगारासाठी शेतीवर आधारित उद्योगासाठी काम करताना पोल्ट्री गोट्री यासाठी वेगवेगळे काम उभे करतात, उद्योग छोटे खाणी उभे करतात। त्यांना पशुसंवर्धन विभागातील या सर्व पशुपालकांना कृषीचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी कृषीचा दर्जा देण्यात त्याच्यात कृषीचा वाटा आहे आणि त्या कृषीमध्ये 24% वाटा हा पशुसंवर्धन विभागाचा आहे। आता असा एक सर्वे आलेला आहे, त्या सर्वेमध्ये सांगितलं की 2030 मध्ये तृणधान्य म्हणजे पल्सेस वगैरे याची डिमांड कमी होणार आहे आणि 30% अंडी आणि कोंबडी आणि मांस याची डिमांड वाढणार आहे। अशा वेळी देशामध्ये आपला जो क्रमांक विविध क्षेत्रामध्ये आहे तो वाढवण्यासाठी आपल्याला जवळपास 3 कोटी अंडे लागतात राज्याला। त्यातले 1.5 कोटी अंडे आपण राज्यात उत्पादन होतं आणि बाकीचे आपण बाहेर आणतो। तर राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्यातील तरुण मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी हा खूप सुंदर निर्णय आहे। याचा फायदा असा होणार आहे की जे लोक पोल्ट्रीज, हॅचरीज, गोटरीज, वराह पालनाचे किंवा डेअरीचे छोटे छोटे प्रकल्प उभे करतील त्यांना पूर्णपणे कृषीसारखा लाभ मिळणार।